नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आहे, पण आज मी चाललो आहे हैदराबादला. तर आज माझा हा पहिला सोलो ब्लॉग आहे. तर बघूयात काय धमाल करतो, काय मस्ती करतो मी ते. हैदराबाद हे खूप सुंदर शहर आहे, खूप युनिक गोष्टी आणि हिस्टॉरिकल गोष्टी आहेत. तर लेट्स सी काय काय बघण्यासारखं आहे, काय काय नाही, आज काय काय कवर होतं. पहिली ट्रेन तर माझी ॲक्च्युली यावेळेस डिले झाली होती, पण ती खूप लवकर येऊन गेली आणि त्याच्यामुळे ती मिस झाली नेहमीप्रमाणे. तर बघूयात, शुभारंभाचं झालेला आहे. तर आपण फायनली हैदराबादला पोचलो आहोत. तर बघूयात, बरीच गर्दी होती ट्रेनमध्ये, हा शनिवार असल्यामुळे. आपण पोहोचतच आलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. समोर जायचं आहे आपल्याला तिकडे. सो आपण पोहोचलो आहे आल्टब्रुक नॉर्ड, हा ब्रिज. आणि आपल्याला ते समोर जायचं आहे, तुम्हाला जो दिसतो आहे तिथे फोर्ट. तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलंच मी, पण एकदम सुंदर नजारा आहे. नदी किनारी वसलेला आहे ते. गर्दी येऊन तुम्हाला अंदाज आला असेल की वन ऑफ द फेमस स्पॉट आहे हैदराबादचं. तर आपण आता वरती चाललो आहे. याच्याने वरती गेल्यानं तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. आपण हाफवे पोचला आहोत. हा हाफवे पासूनचा व्ह्यू आहे. भारी वाटतंय, निसर्गरम्य, त्यात बसलेली आहे सिटी. याच्यापेक्षा जास्त वरती जात नाही, कारण की खूप जास्त ऊन आहे आज, खूप भयानक गरमी आहे. पूर्ण घामाघूम झाला मी. पण ओव्हरऑल बेसिक तुम्ही बघाल, हा ब्रिज आणि तो आहे फोर्ट. हा टॉप व्ह्यू होता इकडनं. आपण आता त्या साईडला जाणार आहे. तिकडे केबल कार्ड पण आहे, बघूयात कसा एक्सपिरियन्स आहे. हा अल्टन ब्रिज नदीच्या किनारी खूपच सुंदर आहे, खूपच जास्त. आपण सिटीमध्ये एंटर करतोय. क्राऊडवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, खूपच फेमस स्पॉट आहे. आज इथे काहीतरी प्रोग्राम आहे, लाईट शो वगैरे. लाईट शो आहे गेस, जी प्रिपरेशन चालू आहे. बघू तर कारण की इथे अंधार तर जवळपास 9-10 वाजता होतो आहे. तर त्या हिशोबाने बघावं लागेल. ट्रेन कनेक्शन असेल तर नक्कीच मी थांबेल आणि तुम्हाला दाखवेल. केबल कार्डचं आपण तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण वरती जात आहोत. तर आपण आता कासल बघायला आलो आहे. तर आपण ट्रॉलीवाला तिकीट घेतलं. 17 युरोचं एक पॅनोरामा तिकीट आहे आणि ते पूर्ण टॉप एंडपर्यंत जातं. तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला 8.5 युरोला पडेल. आणि त्या 17 युरोच्या तिकीटमध्ये सगळ्या गोष्टी कवर असतील. कासलची एंट्री, त्याच्यानंतर अजून वरती एक जण आहे, आपण गेलं तर तुम्हाला सांगेलच मी. आणि एंडपर्यंत सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. तर आपण कासल आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू, बघूयात कशा आहेत. इथे एक कोर्टयार्ड आहे, त्याची एंट्री पण या तिकीटमध्ये कवर होते. तर बघू मध्ये काय आहे, लेट्स सी. सो हा एंट्रन्स आहे. सॉरी, मी मगाशी फोर्ट बोललो होतो व्हिडिओमध्ये पूर्ण वेळ, पण हे कासल आहे. खूप सुंदर आहे, अजून पण तसंच्या तसं प्रॉपर यांची निगराणी केलेली. आधीच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच वेळा मी बोललो आहे तुम्हाला, यांनी यांच्या कासलची खूप काळजी घेतलेली आहे. खूप सुंदर आहे, आपण पूर्ण एक्सप्लोर करेलच, तुम्हाला पण मी दाखवेलच. तर बघूयात काय काय अजून इथे. एकदम सुंदर नक्षीकाम, मध्ये जायचं आपल्याला, बघू. इथे एक म्युझियम आहे. जुन्या काळामध्ये कसं डॉक्टर लोक मेडिसिन्स वगैरे तयार करायचे, कोणते इक्विपमेंट वापरायचे, छोट्या छोट्या गोष्टी अजून पण प्रिझर्वड आहे एकदम नव्या कंडिशनमध्ये. जे डॉक्टर आहेत किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे मेडिकल फील्डमध्ये, त्यांच्यासाठी खूप भारी गोष्ट आहे. जुन्या काळातले फ्लास्क, लाकडापासून काचेपासून जेवढे बनवलेले सगळे जसेच्या तसे प्रिझर्वड आहेत. मशीन्स, इक्विपमेंट्स सगळे, हे सगळे जुने इक्विपमेंट्स आहे. इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 1900. इथे एक म्युझियम आहे ज्याच्यामध्ये हैदराबाद ज्याच्यासाठी फेमस होतं त्याची हिस्ट्री आहे. लाईक नाटक वगैरे, गाणे, म्युझिक सगळं याच्यासाठी जास्त फेमस होतं ते. तुम्हाला दिसत असे फेस्टिवल फ्युअर आल स्पार्ट, लाईक फेस्टिवल फॉर ऑल द सीझन.
म्युझिक फेस्टिवल, सगळ्या प्रकारचे फेस्टिवल इथे या कासलमध्ये घडलेले आहेत. काही गोष्टी त्यांनी अजून तशाच तशा ठेवल्या. हे जे कपडे तुम्हाला दिसत आहेत त्या मूर्तीच्या अंगावर, ते ॲक्च्युली वापरलेले होते जुन्या काळामध्ये आणि त्यांनी ते आता प्रिझर्व करून ठेवले. आउटसाईड व्ह्यू, आपण गॅलरी म्हणू याला. इथून प्रॉपर पूर्ण सिटी दिसते. सुंदर आहे हा बाहेरचा नजारा. हे कोर्टयार्ड आहे. आपण काय जात नाही खाली, एवढं काय खास वाटत नाही. म्युझियम तर बघितलं आहे, आपल्याला वरती जायचं आहे. लेट्स सी. भयानक गर्दी आहे यार. 1907 पासून हीच ट्रेन चालू आहे. सो या गोष्टीसाठी आपण दिले 17 युरो. हा पूर्ण टॉप व्ह्यू आहे, इथून पूर्ण सिटी दिसते. मला दाखवायचा प्रयत्न करतो. ते सूर्य आत्ता खूप जास्त आहे त्याच्यामुळे रिफ्लेक्शन खूप आहेत, पण ही पूर्ण हायडेलबर्ग सिटी इथून दिसते पूर्ण. एक्सपिरियन्स हवा तसा नव्हता, कारण की खूप जास्त ऊन आहे आज. 35च्या पुढे सॉरी. आणि यावेळेस खूप जास्त उन्हाळा आम्हाला बघायला भेटलं जर्मनमध्ये, जे की खूप रेअरली बघायला भेटतो. पण दुसरी गोष्ट अशी की सूर्य त्याच डायरेक्शनला आहे, त्याचं रिफ्लेक्शन समोरून येतं आहे, कारण की समोर एक नदी पण आहे. त्यामुळे डोळ्याला खूप त्रास होतो आणि व्हिडिओ पण एवढी काही खास नाही आलेली आहे. जवळपास 17 युरो होते आणि शेवटची जी ट्रेन आहे, जी तुम्हाला बोललो 1907 पासून चालू आहे, तिच्यासाठी भयान गर्दी असते. जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही वेट करत होतो. तर आय विल सजेस्ट, जर का तुम्हाला खरंच इच्छा असेल तर लवकर या आणि वीकेंड प्रेफर नका करू. वीकेंडला खूप जास्त गर्दी राहते आणि आय गेस कासलपर्यंत ओके, त्याच्यानंतरचा तिकीटचा तुम्ही विचार करू शकता. सो हा आहे ओव्हरऑल प्लॅन. आपण इथून स्टार्ट केलं होतं, हे कासल, तिथून हा दुसरा पॉईंट, आणि आपण इथे आत्ता आहे क्योनिक्स स्टूलला. वरती जायचा रस्ता आहे पण खूप लेट झाला आहे. तुम्हाला सूर्य दिसत असेल. जवळपास 7:30 वाजलेले आणि शेवटची ट्रेन आम्हाला इकडनं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता निघू. अजून काय असेल तर आपण नक्कीच एक्सप्लोर करू. ही सिटी खरंच खूप सुंदर आहे. हिला सिटी ऑफ रोमान्स पण म्हणतात. त्या ब्रिजवरून तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल. बघूयात आता काय करायचं पुढे. आत्ता खाली तर आलो आहे आम्ही, बरीच गर्दी अजून. सुविनरच्या शोधात आहे मी, दुकानं बंद झाले. एखादा ओपन असेल तर आपण नक्कीच जाऊया. इथे एक स्टॅच्यू आहे. त्या स्टॅच्यूचा मिनिंग असा आहे की हे जे आहे हा मिरर आहे, तर याचा अर्थ असा की दुसऱ्याला जज करण्याआधी तुम्ही स्वतःकडे बघा. याला टच करायचं असतं. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला चांगलं भेटेल. फिंगरला टच केलं त्याचा अर्थ असा की तुम्ही प्रॉमिस करता की तुम्ही हायडेलबर्गमध्ये परत याल किंवा तुम्ही हायडेलबर्गमध्ये परत याल. आणि इकडे बाजूला दोन उंदरं आहे. त्यांचा मिनिंग असा आहे की तुम्हाला खूप सारे चिल्ड्रन्स होतील आणि फर्टिलिटी चांगली राहील. तर तुम्ही हायडेलमध्ये गेला तर नक्कीच हा अनुभव पण घ्या. तर लाईट शोसाठी एवढी गर्दी आत्ता जमली आहे. बघू मला चांगला स्पॉट भेटतो की नाही. तर हा होता फायरवर्क शो हायडेलबर्गमध्ये. तो वर्षातून 2 वेळा होतो, एक जुलै आणि एक ऑक्टोबरमध्ये. तुम्ही एकदा चेक करून घ्या. फ्री ऑफ कॉस्ट असतो तो. फक्त एक प्रॉपर जागा पाहिजे तुम्हाला. मी मॅक्सिमम कवर करण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टी मी एन्जॉय केल्या. त्यानंतर खूप धावपळ झाली रेल्वे बस वगैरेच्या गडबडीमध्ये. तर नक्कीच तुम्ही जा, व्हिजिट करा. खूप सुंदर सिटी आहे, रोमॅन्टिक सिटी एकदम. मी तर म्हणेल रोमॅन्टिक आणि नाटक वगैरे सगळ्या खूप तिथं म्युझियम आहे. फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही ॲक्च्युली फ्री ऑफ कॉस्ट तर नाही म्हणताय ना, पण ठीक आहे, तुम्हाला खूप आवडेल ते. मस्त आहे, सुंदर आहे. तुम्ही कलाप्रेमी असाल तर नक्कीच असंच प्रेम करत राहा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत